नमस्कार मंडळी, सर्वांचे स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये वनरक्षक आणि दारूबंदी पोलीस भरती याकरिता वाट पाहणाऱ्या आणि प्रामाणिकपणे मेहनतीने तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ राहणार आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये तुमचे सर्व महत्त्वाचे प्रश्न जे तुम्हाला नेहमी पडतात ते सर्व क्लिअर होणार आहे, जेणेकरून तुम्हाला या व्हिडिओनंतर दुसरा कोणताही व्हिडिओ पाहण्याची आवश्यकता पडणार नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, मेघावरती 2024 ते 26 म्हटलेलं आहे, कारण की आपण काही विविध स्रोतांमधून महत्त्वाची माहिती घेतलेली आहे. त्यामुळे आपण 24 पासून ते आता येणाऱ्या नुकत्याच 2026च्या भरतीकरता सर्व महत्त्वाची माहिती तुमच्यासाठी आणलेली आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये पात्रता, तुमची क्षमता आणि अचूक रणनीतीसोबत ओळखण्यासाठी स्ट्रॅटेजिक मास्टर क्लास हा तुमच्यासाठी राहणार आहे. तर मित्रांनो, एकच स्वप्न आणि मार्ग 2. आता मार्ग 2 का म्हणत आहे? कारण की आपण 2 भरतीबद्दल बोलत आहे. एक म्हणजेच वनरक्षक फॉरेस्ट गार्ड भरती आणि दुसरे म्हणजेच दारूबंदी म्हणजेच एक्साईज पोलीस भरती. आता ज्या प्रकारे आपण आपल्या मनाशी वर्दीचे एक स्वप्न बाळगत असतो, तेच स्वप्न पूर्ण करण्यासोबतच दैनंदिन दिनचर्येसाठी लागणारी महत्त्वाची गोष्ट तो म्हणजेच तुमचा पगार. तर मित्रांनो, एकत्रित संधी आहे, तर दोघांना म्हणजे दोन्ही पदासाठी S7चा स्केल राहणार आहे आणि 21,700 ते 69,900 रुपये पगार या भरतीमधील जे पद राहणार आहे त्यासाठी या लेव्हलचा पगार राहणार आहे. आता सर्वात मोठा गैरसमज म्हणजे दोन्ही परीक्षांचा अभ्यासक्रम आणि शारीरिक चाचणी सारखीच आहे. तर याचे सरळ सोपे उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो, नाही. सत्य परिस्थिती काय आहे? तर शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परीक्षेची काठिण्य पातळी आणि मैदानी चाचणीचे स्वरूप यात जमीन आसमानचा फरक आहे. आणि म्हणूनच याच प्रकारचे खूप सारे प्रश्न तुमचे क्लिअर करण्यासाठी आपण 5 टप्प्यांचे तुलनात्मक विश्लेषण करणार आहोत, ज्यामध्ये तुमचे दोन्ही भरतीचे महत्त्वाचे जे प्रश्न आहेत ते क्लिअर होतील. पहिला टप्पा राहणार आहे फिल्टरमध्ये शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा. दुसरा टप्पा पाहू आपण शारीरिक निकष, ज्यामध्ये उंची आणि वजन. नंतर मानसिक लढाई म्हणजेच काय, तर लेखी परीक्षेचे स्वरूप आणि अभ्यासक्रम. नंतर मैदानी लढाई म्हणजेच मैदानी चाचणी. आणि शेवटी भविष्य म्हणजेच नोकरी लागल्यानंतर नोकरीचे स्वरूप आणि प्रशिक्षण सोबत बढती. म्हणजेच या व्हिडिओमध्ये तुम्ही ए टू झेड सर्व माहिती पाहणार आहे. तरीसुद्धा तुमचे काही पॉईंट राहत असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, पहिला टप्पा आहे शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा. तर यामध्ये वनरक्षक या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता जी आहे ती आहे 12वी पास, ज्यामध्ये विज्ञान किंवा कला, वाणिज्य शाखेतून भूगोल, अर्थशास्त्र, गणित विषय अनिवार्य आहे. सामान्यतः सर्व विषय सर्वांनाच असतात, म्हणजेच यापैकी कोणते एक विषय 12वीला असतोच. नंतर वयोमर्यादा जी आहे ती 18 वर्ष ते 27 वर्षापर्यंत आणि राखीव प्रवर्गासाठी 32 वर्षापर्यंत, ते सुद्धा प्रवर्गानुसार सवलत राहणार आहे. आणि यामध्ये वयवाढीची शक्यता अत्यंत कमी आहे. दुसरीकडे दारूबंदी पोलीस जवानांकरिता शिक्षण आहे फक्त 10वी पास, कोणतीही विशेष अट नाही. नंतर वयोमर्यादा 18 ते 40 वर्ष आणि राखीव प्रवर्ग असेल तर 43 ते 45 वर्षापर्यंत सवलत देण्यात आलेली आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, जुने विद्यार्थी जे अनुभवी आहेत आणि ओव्हर ज्यांचा अनुभव सोबत वयसुद्धा जास्त आहे, त्यांना सुद्धा यामध्ये सुवर्ण संधी आहे. आणि इथे विरोधाभास म्हणजेच दारूबंदी पोलीससाठी शिक्षण कमी लागते, पण याचा अर्थ असा नाही की परीक्षा सोपी असेल. हा सुद्धा एक भ्रम आहे. तर परीक्षासुद्धा त्याच लेव्हलने घेतल्या जाणार. दुसरा टप्पा विद्यार्थी मित्रांनो, शारीरिक निकष, उंचीचा फिल्टर. तर यामध्ये वनरक्षक भरतीसाठी पुरुष गटासाठी 163 सेंटीमीटर उंची पाहिजे आणि महिला गटासाठी 150 सेंटीमीटर उंची पाहिजे. आणि सोबतच एस-टी प्रवर्ग, नक्षलग्रस्त आणि वनरक्षक कर्मचाऱ्यांच्या पाल्यांसाठी मोठी सवलत. उदाहरणार्थ एस-टी पुरुष असेल तर 152.5 आणि महिला असेल तर 145 सेंटीमीटर सवलत देण्यात आलेली आहे. आणि सोबतच जेव्हा जाहिरात निघेल तेव्हासुद्धा त्याबद्दल स्पष्टीकरण देण्यात येणार आहे. आणि तेव्हासुद्धा आपण प्रत्येक प्रवर्गानुसार, कोणतेही प्रवर्ग न सुटता प्रत्येक प्रवर्गानुसार
कोणत्या कोणत्या सवलती देण्यात आलेल्या आहेत तो सुद्धा पॉईंट आपण क्लिअर करू. नंतर विद्यार्थी मित्रांनो, दारूबंदी पोलीसकरिता 165 सेंटीमीटर उंची पुरुष गटासाठी आणि महिलांसाठी 160 सेंटीमीटर महिला गटांसाठी उंची दिलेली आहे. आणि इथे आणखी एक गोष्ट लक्षात घ्या, की वजन अटमध्ये महिलांसाठी किमान 50 किलो वजन अनिवार्य यामध्ये आहे. यामध्ये काही सवलत नाही. तसेच विशेष म्हणजे पुरुष व गटासाठी छातीचे मोजमाप जे आहे ते दोन्हीकडे समान आहे. म्हणजेच दोन्ही भरतीमध्ये न फुगवता 79 सेंटीमीटर आणि किमान 5 सेंटीमीटर फुगवणे आवश्यक आहे. तिसरा टप्पा जो येतो विद्यार्थी मित्रांनो, तो येतो लेखी परीक्षेचे स्वरूप, वेळ आणि प्रश्नांचे गणित. यामध्ये वनरक्षक भरतीसाठी सेफ झोन आहे. आता सेफ झोन का म्हटलेला आहे? कारण की प्रत्येक प्रश्नाला 2 मिनिटं मिळतात. म्हणजेच काय? तर एकूण गुण राहणार 120, एकूण प्रश्न राहणार 60 प्रश्न, प्रत्येकाला 2 गुण, वेळ राहणार 2 तास म्हणजेच 120 मिनिटं आणि यामध्ये निगेटिव्ह मार्किंग नाही. पण विद्यार्थी मित्रांनो, दारूबंदी पोलीसकरिता डेंजर झोन म्हटलेला आहे कारण की यामध्ये एका प्रश्नाला 45 सेकंद मिळतील. पहा इथे एकूण गुण राहणार 120, प्रश्न राहणार 120, प्रत्येकाला 1 गुण राहणार आहे. वेळ मिळेल 1.5 तास म्हणजेच 90 मिनिट आणि यामुळेच याला डेंजर झोन म्हटलेलं आहे. आणि आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजेच एकास 4 म्हणजे 4 प्रश्न जर चुकले तर 1 तुमचा मार्क यामध्ये जाणार आहे. म्हणजेच काय तर निगेटिव्ह मार्किंग यामध्ये आहे. यामध्ये काय निष्कर्ष निघतो तर वनरक्षकाची परीक्षा शांत डोक्याने सोडवायची आहे, तर दारूबंदीची परीक्षा ही स्पीड आणि अचूकतेची कसोटी आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, दारूबंदी पोलीस निगेटिव्ह मार्किंगचा एक डेंजर झोन आहे. आता निगेटिव्ह मार्किंग नसल्यामुळे तुम्ही 100% प्रश्न म्हणजे 60 पैकी 60 सोडवू शकता. कशामध्ये? वनरक्षक भरतीमध्ये. पण दारूबंदी भरतीमध्ये तुम्हाला 4 प्रश्न जर तुम्ही तुक्के लावून सोडवले, म्हणजेच फक्त एक गेस केला, की या प्रश्नाचं हे उत्तर असू शकते. अशा वेळेस तुमचे 4ही जर प्रश्न चुकले, तुमचा 1 गुण वजा करण्यात येणार आहे. इथे तुक्के चालत नाही, तर जे 100% खात्रीशीर माहिती आहे, तेच सोडवणे अनिवार्य आहे. यामध्ये मग तुम्ही 50-50 सुद्धा ऑप्शन यूज करू शकता. तो ऑप्शन पेपर नाही, ते तुम्हाला स्वतःला करावा लागतो. तर पात्रता दोन्हीसाठी मैदानी चाचणीसाठी पात्र होण्यासाठी लेखी परीक्षेत किमान 45% म्हणजेच 54 गुण मिळवणे सक्तीचे आहे, एकास 10 प्रमाणात. तर तुम्हाला माहीत आहे किमान गुण नाही, आपल्याला कमाल गुण घ्यायचे आहेत. जास्तीत जास्त गुण ज्यांना मिळेल त्यांचाच येथे भलं होणार आहे. नंतर अभ्यासक्रमाचा जो व्हेन डायग्राममध्ये आपण अभ्यासक्रम पाहू, तर इथे फक्त वनरक्षकबद्दल जर बोलतो म्हटलं तर काही तांत्रिक गुण जसे की वन, पर्यावरण, हवामान, जैवविविधता यामध्ये प्रश्न येतात. विज्ञान शक्यतोवर प्रश्न येत नाही. दोन्हीकडे समान काय आहे तर मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण, सामान्य ज्ञान जसे की इतिहास, भूगोल, बुद्धिमत्ता चाचणी आणि दारूबंदी भरतीकरिता सामान्य विज्ञान जसे की फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, आधुनिक भारताचा इतिहास खोलवर, चालू घडामोडी जास्त वेटेज आणि मराठी व इंग्रजी उतारे यामध्ये विचारले जातात. आता दोन्ही भरतीमधील जे काठिण्य पातळी आहे त्यामध्ये काही छुप्या तफावती आहेत. जसे की बुद्धिमत्तेमध्ये पण 15 प्रश्न वनरक्षक भरतीमध्ये येतात, तर 4 ते 5 प्रकरणांवर आधारित हे बेसिक प्रश्न पोलीस भरतीच्या पातळीचे असतात. आणि दारूबंदी भरतीमध्ये दारूबंदी पोलीस भरतीमध्ये MPSC राज्यसेवा लेवलचे मोठे वेळ खाणारे प्रश्न, नातेसंबंध, अंकमालिका, निष्कर्ष या प्रकारचे 15 ते 20 प्रकरणांच्या सखोल अभ्यासावर आवश्यक असतात. नंतर म्हणजे भाषा विषय जसे की मराठी आणि इंग्रजी यामध्ये फक्त व्याकरण आणि शब्दार्थ बेसिक लेवल असते. पण व्याकरण आणि उतारे उतारे सोडवणे वेळखाऊ आणि कठीण असतात. सुद्धा 60 प्रश्न हे महत्त्वाचे यामध्ये असतात. तर तुम्ही पाहू शकता की वनरक्षक भरतीमधील परीक्षा आणि दारूबंदी पोलीस भरतीमध्ये परीक्षेची काठिण्य पातळी ही खूप डिफरन्स आहे. महत्त्वाचे म्हणजेच दारूबंदी पोलीसचा जो बेस 10वी जरी असला तरी पेपरची काठिण्य पातळी ही गट क, गट ब म्हणजे ग्रुप सी आणि ग्रुप बी स्तरावरची आहे. चौथा टप्पा विद्यार्थी मित्रांनो आहे मैदानी चाचणी. यामध्ये स्टॅमिना विरुद्ध वेग महत्त्वाचा आहे. जसे की दोन्ही पदांसाठी मैदानी चाचणी गुण 80 असते, पण इव्हेंट्स हे जे आहे ते पूर्णपणे वेगळे आहेत. जसे की वनरक्षक भरती असेल
तर इव्हेंट्स फक्त एक इव्हेंट जसे की पुरुष 5 किलोमीटर धावणे, महिला 3 किलोमीटर धावणे. वैशिष्ट्ये दीर्घ पल्ल्याचा स्टॅमिना आणि मानसिक संयम आवश्यक आहे. नंतर दारूबंदी पोलीस भरतीमध्ये इव्हेंट्स जे आहेत ते 3 राहतात. पोलीस भरतीसारखेच जसे पुरुष 1.5 किलोमीटर धावणे, 100 मीटर धावणे प्लस गोळाफेक. महिलांसाठी 1 किलोमीटर धावणे, 100 मीटर धावणे आणि गोळाफेक. वैशिष्ट्य म्हणजे स्फोटक वेग, स्पीड आणि ताकद या भरतीमध्ये आवश्यक आहे. नंतर गुणांची कपात जी आहे ती 1 सेकंद, 1 चूक आणि मोठे नुकसान. जसे की दारूबंदी पोलीस भरतीमध्ये 1500 मीटर धावणे आहे. तर 5.5 मिनिटात जर तुम्ही पोहोचले तर 30 गुण. त्यापेक्षा 5.5 म्हणजेच 5.5 ते पावणे 6, 5:45 पर्यंत पोहोचले तर 28 गुण. इथे 2 गुण कमी होतील. नंतर तुम्ही 6:15 पर्यंत पोहोचले तर 25 गुण. इथे 5 गुण कमी होतील. तुम्ही पाहू शकता की या प्रकारे आपले हे गुण कमी होत जातात. तर महिला गोळाफेक एका चुकीचे थेट 4 गुणांची कपात होते. जसे की 6 मीटर 20 गुण, पण 5.50 मीटर तर 16 गुण. 4 गुण कमी केले जातात. आणि वनरक्षक भरतीमध्ये 17 मिनिटाच्या आत तुम्हाला 80 गुण मिळतील. जसे SRPF पेक्षाही कमी वेळ दिला आहे. आणि तुम्ही जर 1 मिनिट लेट झाला म्हणजे 17 जागी 18 मिनिटांनी पोहोचले तर 70 गुण म्हणजेच डायरेक्ट तुमचे 10 गुणांचे नुकसान यामध्ये होते. दारूबंदीमध्ये गुणांची कपात पॉइंटने होते. तर वनरक्षकमध्ये एका चुकीने थेट 10 गुणांचा कपात होतात. आता पाहूया सर्वात महत्त्वाचे म्हणजेच टप्पा 5वा, निवड झाल्यानंतरचे आयुष्य. तर वनरक्षक भरतीमध्ये प्रशिक्षण तुम्हाला ट्रेनिंग 6 महिन्याचे कठीण प्रशिक्षण जसे चंद्रपूर, चिखलदरा असे वन्यजीव संरक्षणाचे धडे तुम्हाला दिले जातात. नंतर नेमणूक आणि कार्यक्षेत्र पोस्टिंग मुख्यतः ग्रामीण आणि जंगल भाग 15 ते 20 गावांची जबाबदारी तुम्हाला दिली जाते निसर्गाच्या सानिध्यात. सोबत बदली वनवृत्तानुसार तुम्हाला फॉरेस्ट सर्कलच्याच बदल्या मिळतात. नंतर दारूबंदी पोलीस भरतीमधील जर निवड झाल्यानंतरचे आयुष्य बघितले तर प्रशिक्षण तुम्हाला मिळते 2 महिन्यांचे, ज्यामध्ये पोलीस ट्रेनिंग सेंटरमध्ये जसे वाटोळे, सातारा प्रशिक्षण दिले जाते. नंतर नेमणूक आणि कार्यक्षेत्र पोस्टिंग शहरी आणि औद्योगिक म्हणजेच MIDC भाग जर असेल तिथे तुम्हाला पोस्टिंग मिळते. साखर कारखाने, वायनरी आणि बार FL1 आणि 2 वर नियंत्रण तुम्हाला पाहावे लागते. आणि बदली पाहिली तर राज्यामध्ये कुठेही बदली होऊ शकते. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रकारचे तुम्हाला निवड झाल्यानंतरचा अनुभव पाहायला मिळेल. आणि आशा करतो की जवळपास सर्वच विद्यार्थ्यांचा हा अनुभव असायला हवा. नंतर नोकरी लागल्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट ही सुद्धा येते की पगार किती, सुट्ट्या किती आणि भत्ते कोणते. तर वेतन आणि भत्ते पाहिले तर दोन्ही पदासाठी S7 स्केलनुसार तुम्हाला सुरुवातीला अंदाजे 35,000 ते 40,000 पगार मिळेल. सर्व भत्ते मिळून 8व्या वेतन आयोगानंतर तुम्हाला मूळ पगारामध्ये 20% वाढ पाहायला मिळेल, अंदाजे 45,000 पेक्षा जास्त. आणि पेन्शन नाही आहे, पण भरभक्कम रिटायरमेंट फंड जो आहे तुम्हाला मिळणार आहे. आणि तो कोटीच्या घरात सुद्धा असू शकतो म्हटलाय, लाखात सुद्धा असू शकतो. नंतर नक्षलग्रस्त आणि शहरी भागात जर तुम्ही असाल तर अतिरिक्त भत्ते तुम्हाला मिळतात. आणि सर्वात महत्त्वाचे सोबत सुट्ट्या, लीव्हज तर दोन्हीकडे तुम्हाला आठवड्यातून 1 दिवस सुट्टी मिळते. कामाच्या स्वरूपानुसार बदलू शकते. मॅटर्निटी लीव्ह म्हणजेच महिलांसाठी 180 दिवस म्हणजेच 6 महिने आणि 2 मुलांपर्यंत ही लीव्ह मिळते. मेडिकल आणि किरकोळ सुट्ट्या जसं CL, ELमध्ये तुम्हाला लागू आहे. वैद्यकीय उपचारांसाठी कॅशलेस इन्शुरन्स काढणे हे सुद्धा फायदेशीर आहे. आता पाहू आपण प्रमोशन्स. तर प्रगतीची शिडी जी आहे ती बढती आणि विभागीय परीक्षा यावर आधारित आहे. जसं तुम्हाला RFO म्हणजेच क्लास 2 ऑफिसर जे गॅझेट ऑफिसर असतात. तुम्ही जेव्हा वनरक्षक लागता तेव्हा तुम्ही क्लास 3 असतात. नंतर तुम्हाला वनपाल फॉरेस्टर्स म्हणून बढती मिळते. नंतर तुम्ही जर दारूबंदी जवान जर लागले क्लास 3 ऑफिसर तर तुम्हाला नंतर हवालदार पदाकरिता प्रमोशन मिळते. नंतर तुम्ही एक्साईज SI सुद्धा होऊ शकता. राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक. तर डिपार्टमेंटल परीक्षा जसे
तुम्ही पोलीस भरतीप्रमाणेच इथेही 5 ते 6 वर्षाच्या अनुभवानंतर विभागीय परीक्षा देऊन तुम्ही थेट 10 ते 15 वर्ष करिअरमध्ये पुढे जाऊन अधिकारी बनू शकता. म्हणजे याचा अर्थ असा नाही आहे, की तुम्ही फक्त घरी बसून अभ्यास करा. तुम्ही ही नोकरी मिळवून सुद्धा अभ्यास जर केला, तर तुम्हाला सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारचे प्रमोशन मिळते. सोबत स्मार्ट रणनीती, दोन्ही परीक्षांची एकत्र तयारी कशी करावी, हा सुद्धा एक मस्त आणि मास्टर प्लॅन आहे. आता इथे कॉमन बेस जो आहे तो तुम्हाला दोन्ही परीक्षेमध्ये पक्का करावाच लागतो. सुरुवातीला मराठी, इंग्रजी, व्याकरण, बुद्धिमत्ता आणि सामान्य ज्ञान जो कॉमन आहे क्लासेससाठी सर्वच एक्झामसाठी हा लागू आहे. तर या समान विषयांवर 100% पकड तुम्हाला असायला हवी. आता ग्रामर म्हटले तर मराठी असो, इंग्रजी असो तुम्हाला माहीत आहे, की ते एका लिमिटमध्येच जर आपण वाचले, प्रॉपरली केले तर ते पूर्ण होते. सोबत गणिताची प्रॅक्टिस जास्तीत जास्त आणि सामान्य ज्ञानचे वाचन जास्त प्रमाणात पाहिजे. नंतर विशेष विषयांसाठी स्वतंत्र वेळ द्या. जसे दिवसातील 2 तास फक्त दारूबंदीच्या विज्ञानासाठी, नंतर वनरक्षकच्या वन आणि पर्यावरण तांत्रिक घटकासाठी राखून ठेवा. जे आपण अभ्यासक्रमामध्ये पाहिले होते की यावर प्रश्न येतात. नंतर मॉक टेस्ट आणि शारीरिक सराव हे सुद्धा महत्त्वाचे आहे. दारूबंदीच्या निगेटिव्ह मार्किंगचा सराव करण्यासाठी वेळेवर आधारित एक मॉक टेस्ट द्या. एक म्हणजेच दररोज एक द्या. नंतर स्टॅमिनासाठी 5 किलोमीटर आणि स्पीड 100 मीटर दोन्हीचा समतोल राखण्यासाठी आठवड्यातून 5 दिवस मैदानी सराव करा. तुमच्या फिजिकल मेंटेनन्सवर आधारित आहे की तुम्ही कशाप्रकारे याचं प्लॅनिंग करता. तर विद्यार्थी मित्रांनो, हा एक मास्टर व्हिडिओ होता ज्यामध्ये तुम्हाला सर्व प्रकारची बेसिक टू हाय लेवल प्रमोशनपर्यंतची सर्व माहिती मिळालेली आहे. तर निर्णय तुमचा आहे आणि वर्दीसुद्धा तुमची आहे, मेहनतसुद्धा तुमची आहे आणि प्रामाणिकतासुद्धा तुमचीच आहे. तर वनरक्षक, निसर्गाची आवड, दीर्घ पल्ल्याचा स्टॅमिना आणि तांत्रिक ज्ञानाची तयारी असल्यास हा मार्ग निवडा. सोबत दारूबंदी पोलीस, वेगाने प्रश्न सोडवण्याची क्षमता, स्फोटक मैदानी वेग आणि शहरी औद्योगिक कार्यक्षेत्रासाठी आवड असणाऱ्यांनी हा मार्ग निवडा. मेगा भरती ही केवळ नोकरी नाही, तर भविष्यातील अस्तित्वाची लढाई आहे. योग्य रणनीती आखा, शारीरिक आणि मानसिक तयारी करा आणि आपले यश निश्चित करा. सोबतच वन कंप्लीट एज्युकेशन चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचे जर काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. आपण प्रत्येक कमेंटचे उत्तर सर्वांना देत आलेलो आहे. तर अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला जोडून राहा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.